नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणींना खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या असतात. वाचन करायचं असतं, पुस्तकं वाचायची असतात, नवीन स्किल शिकायची असतात किंवा कुठले कोर्सेस करायचे असतात. पण त्यांचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांना वेळच मिळत नाही. हा प्रॉब्लेम फक्त तुमचा नाही आहे. हा जवळपास 80% बायकांचा प्रॉब्लेम आहे की करायचं खूप आहे, दुसऱ्यांसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तर एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते, वेळ कधीच कुणाला मिळत नसतो. वेळ हा काढावा लागतो. आपल्याला दिवसभरात खूप कामं असतात. ऑफिसची, घरची, मुलांची, सासू-सासऱ्यांची खूप गोष्टी आपल्याला करायच्या असतात. अशा ह्या आपल्या बिझी शेड्यूलमध्ये स्वतःसाठी वेळ असा सहजासहजी मिळत नसतो. तो वेळ काढावा लागतो. आपल्याला वेळ कसा काढता येईल याचे काही सोपे उपाय आज आपण पाहूया. नंबर 1. फक्त 20 मिनिटांनी सुरुवात करा. स्वतःसाठी वेळ काढायचा म्हणजे 2-3 तास मोकळे असलेच पाहिजे असं नाही. सुरुवातीला फक्त 20 मिनिटं पुरेशी आहेत. सकाळी सगळे उठायच्या आधी 20 मिनिटं, रात्री सगळे झोपल्यानंतर 20 मिनिट आणि दुपारी जेवण झाल्यानंतर किंवा दुपारची कामं आटोपल्यानंतर 20 मिनिट. दिवसातून पाऊण ते 1 तास आपण सहज काढू शकतो. लक्षात ठेवा, हे छोटे छोटे क्षणच आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतात आणि हळूहळू आपल्याला ह्याची सवय होते. नंबर 2. प्रत्येक काम स्वतः करण्याचा हट्ट. घरामध्ये 4-5 लोक असतात, पण प्रत्येक काम हिला स्वतःलाच करायचं असतं. कारण मी केलं तरच ते नीट होईल असं तिला वाटतं. पण हा विचार आता बदलायला हवा. मुलं मोठी झाली असतील तर त्यांना स्वतःची खोली, स्वतःची पुस्तकं आवरायला सांगा. पतीला एखादं काम सांगा. बाहेरून काही भाजी आणायचं असतील तर ते तुम्हाला मदत करू शकतात. भाजी निवडायचं असेल तर सासू मदत करू शकते. घरात सगळ्यांनी थोडी थोडी जबाबदारी घेतली तर दिवसातून किमान अर्धा तास तरी वेळ नक्कीच मिळू शकतो. लक्षात ठेवा, मदत मागणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर शहाणपणा आहे. नंबर 3. मोबाईलवरचा वेळ तपासा. आपण वेळ नाही असं म्हणतो, पण दिवसातून कितीतरी वेळ आपण सोशल मीडियावर असतो. तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल वेलबिंग ॲप ओपन करा. दिवसातून सोशल मीडियावर किती वेळ तुमचा जातो हे पहा. मला आश्चर्य वाटेल, दिवसातून 1-2 तासापेक्षा जास्त वेळ आपला मोबाईल आणि सोशल मीडियावर जातो. असं म्हणत नाही की मोबाईल वापरू नका, पण त्यातले आपण जरी 30 मिनिट जरी कमी केले तरी महिन्याला आपण कितीतरी तास मिळवू शकतो आणि त्याचा उपयोग आपण नवीन स्किल शिकण्यासाठी करू शकतो. नंबर 4. स्वतःसाठीची वेळ आधीच ठरवा. आपण डॉक्टरांची अपॉइंटमेंट विसरत नाही, मुलांच्या क्लासची वेळ विसरत नाही, कारण ती आधीच ठरलेली असते. मग स्वतःसाठीची वेळ आपण आधीच का ठरवत नाही? उदाहरणार्थ, दररोज संध्याकाळी 7 ते 7:30 हा वेळ फक्त माझा आहे. त्या वेळेत कोणतंही घरकाम मी करणार नाही. फक्त पुस्तक वाचेन किंवा फिरायला जाईल, वॉक करायला जाईल किंवा पेंटिंग करेल. नाहीच काही तर नुसतं शांत बसेल. पण ह्या वेळेत मी दुसरं काहीच काम करणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व देता, तेव्हा घरातील लोकही ती वेळ मान्य करता. नंबर 5. प्रत्येक गोष्टीला होकार देणं बंद करा. कधीकधी आपण स्वतःच आपला वेळ दुसऱ्यांना देऊन टाकतो. कुणी काही सांगितलं की आपण लगेच हो म्हणतो, कुणी बोलावलं की लगेच जातो. प्रत्येक जबाबदारी आपणच स्वीकारतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, हे काम खरंच माझ्याशिवाय होणार नाही का? जर उत्तर हो असेल आणि तुमची इच्छा नसेल तर त्याला तिथेच नाही सांगा. ह्यामुळे एखाद्या अनप्लॅन्ड कामामध्ये तुम्ही अडकणार नाही आणि तुमचा वेळ वाचेल. लक्षात ठेवा, नाही म्हणणे म्हणजे नातं तोडणं असं नाही, तर स्वतःच्या वेळेची किंमत ओळखणं आहे. नंबर 6. महिन्यातून 1 दिवस स्वतःसाठी ठेवा. 1 दिवस जरी शक्य नसेल तरी महिन्यातून काही तास तरी स्वतःसाठी ठरवा. त्या दिवशी मैत्रिणीला भेटायला जा, लायब्ररीत जा, पेंटिंग करा, एकटीने कॉफी प्या, एकटीने फिरायला जा किंवा नुसतंच गार्डनमध्ये बसून राहा. शांत बसा, स्वतःबद्दल विचार करा, स्वतःच्या करिअर इम्प्रूव्हमेंटबद्दल विचार करा. लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टी मनाला ऊर्जा देऊन जातात आणि कदाचित यातूनच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडतात.
नंबर 7, परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडा. अनेक स्त्रियांना वाटतं की प्रत्येक काम अगदी परफेक्ट झालं पाहिजे. घर नेहमीच स्वच्छ राहिलं पाहिजे, स्वयंपाक रोजच वेगवेगळा झाला पाहिजे, सगळ्यांना आवडणारा पाहिजे, प्रत्येकाची आवड आपण जपलीच पाहिजे. पण या परिपूर्णतेच्या नादात आपण स्वतःला खूप थकवून घेतो. कधीकधी घर थोडं अस्ताव्यस्त असलं तरी चालतं, कधी साधा स्वयंपाक झाला तरी चालतो. प्रत्येक गोष्ट 100% करण्यापेक्षा स्वतःसाठी थोडा वेळ काढणं जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, परफेक्ट होण्यापेक्षा आनंदी असणं जास्त महत्त्वाचं आहे.